इंट्रो त्याच्यातला पुढचा भाग प्रोजेक्शन्स. दोन प्रकारचे प्रोजेक्शन आहेत, एक स्केलर आणि दुसरं वेक्टर. स्केलर प्रोजेक्शन ऑफ बी बार ऑन ए बार. पहा, बी बारचं ए बारला जर प्रोजेक्शन असेल तर हे ए बार डॉट बी बार आहेच आहे, डिव्हायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए बार. लक्षात, म्हणजे ऑन नंतर जो व्हेक्टर येईल तो इथं डिनॉमिनेटरमध्ये येईल. मग याच्याऐवजी जर मला असं जर म्हणायचं असलं असतं, समजा स्केलर प्रोजेक्शन ऑफ ए बार ऑन बी बार, तर ए बार डॉट बी बार तसंच राहील, डिनॉमिनेटरमध्ये काय येईल, मॅग्निट्यूड ऑफ बी बार. आता ए बार डॉट बी बार काय असतो आपल्याजवळ, मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू कॉस थिटा. तर ए बारची मॅग्निट्यूड ह्याला कॅन्सल होईल आणि मग हे काय होणार आहे, बी बार मॅग्निट्यूड ऑफ बी बार कॉस थिटा. हे पण चालेल, हे पण चालेल. आता व्हेक्टर प्रोजेक्शन ऑफ बी बार ऑन ए बार. इथं पण काय आहे, ए बार डॉट बी बार आहे इंटू ए बार डिव्हायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए बार स्क्वेअर. इथं डॉट नाही आहे, एक लक्षात घ्या, ए बार डॉट बी बारला ए बारनं मल्टिप्लाय केलेला आहे. लक्षात, ए बारनं ज्यावेळेस मल्टिप्लाय, हा जो स्केलर आहे, आता सपोज वर जसं यम होता आपला आधीच्या ह्याच्यामध्ये, तसं हा यम आहे थोडक्यात स्केलर, आणि हा व्हेक्टर आहे. हा एक टोटल मल्टिप्लिकेशन झाल्यावर व्हेक्टर येईल, डिनॉमिनेटरमध्ये मॉड ए बार स्क्वेअर. म्हणजे व्हेक्टर प्रोजेक्शन ऑफ बी बार ऑन ए बार डॉट बी बार इंटू ए बार डिव्हायडेड बाय मॉड ए बार स्क्वेअर. हे बी बार ऑन ए बार असेल तर, आणि ए बार ऑन बी बार असेल तर ए बार डॉट बी बार इंटू बी बार डिव्हायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ बी बार स्क्वेअर. आता पुढचा भाग आहे डायरेक्शन अँगल्स आणि डायरेक्शन कोसाइन्स. तर डायरेक्शन अँगलला मी इथे लिहिलेले आणि डायरेक्शन कोसाइन्सला DCS असं म्हणलं जातं. त्यासाठी ही एक फिगर आहे, पहा, एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस, झेड ॲक्सिस, ही एक लाईन आहे. ए बार हा वेक्टर आहे. हा ए बार वेक्टर एक्स ॲक्सिसला अल्फाचा अँगल तयार करतो, वाय ॲक्सिसला बीटाचा आणि झेड ॲक्सिसला गॅमाचा. हे एक्स ॲक्सिसनं जे अँगल तयार केलेत एक्स ॲक्सिस बरोबर ह्या लाईननं, ह्याच अँगलला काय म्हणायचं, डायरेक्शन अँगल्स. हे पाहिजे लिहिले, DA म्हणजे डायरेक्शन अँगल्स. अँगल्स मेड बाय ए बार विथ पॉझिटिव्ह एक्स वाय अँड झेड ॲक्सिस. पॉझिटिव्ह डायरेक्शनला जे एक्स अँड वाय आणि झेड ॲक्सिसला जे अँगल तयार होतात त्याला काय म्हणायचं, डायरेक्शन अँगल्स. त्यांनाच अल्फा, बीटा आणि गॅमा म्हणलं जातं. त्यानंतर आहे डायरेक्शन कोसाइन्स म्हणजेच DCS. ह्यांची जर कोसाइन घेतली आपण, म्हणजे कॉस अल्फा, कॉस बीटा आणि कॉस गॅमा, ह्यांना काय म्हणलं जातं, DCS. ह्यांनाच LMN असं सुद्धा डिनोट केलं जातं. म्हणजे L इज इक्वल टू कॉस अल्फा, M इज इक्वल टू कॉस बीटा आणि N इज इक्वल टू कॉस गॅमा. म्हणजे LMN ला सुद्धा DCS म्हणायचं, कॉस अल्फा, कॉस बीटा, कॉस गॅमाला सुद्धा काय म्हणायचं, DCS. ह्या दोघांमध्ये त्यांचं जे रिलेशन आहे ते अशा पद्धतीचं रिलेशन आहे. एक छोटासा फॉर्म्युला त्याच्यावर तयार झालेला, पहा, कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1. कॉस अल्फा कॉस बीटा कॉस गॅमा म्हणजे LMN आहेत, म्हणजे L स्क्वेअर प्लस M स्क्वेअर प्लस N स्क्वेअर इज इक्वल टू 1. हा एक फॉर्म्युला म्हणून पाठ करा. जसे आता DCS घेतली आपण तसे DRS म्हणजे डायरेक्शन रेशोज, त्याला काय म्हणायचं, DRS. आता हे जे DCS आहेत त्याला रिलेटेड जर कुठलेही 3 नंबर असतील, फक्त ते 0 नसतात, हा 0 सुद्धा असू शकतात, एनी 3 नंबर्स प्रोपोर्शनल टू DCS आर कॉल्ड DRS. आणि त्यांना ABC ह्या स्मॉल ABC ने काय केलं जातं, डिनोट केलं जातं. ते इथं तुम्हाला दाखवलं रेशो करून, L अपॉन A इज इक्वल टू M अपॉन B इज इक्वल टू N अपॉन C. हे LMN हे DCS आहेत आणि हे कुठलेही 3 नंबर आहेत, तर ह्या 3 नंबरला काय म्हणायचं तिथं, DRS. हा जो रेशो असतो आपण तो काय घेतला जातो, लॅम्बडा. हे झालं DCS DRS च्या बाबतीत. द रिलेशन बिटवीन DCS अँड DRS. एलिमेंट DCS आहेत माहिती आपल्याला, ABC हे DRS आहेत. तर हे सेम फॉर्म्युले तिन्हीचे, L इज इक्वल टू प्लस मायनस A डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर. त्याच्या ठिकाणी M इज इक्वल टू पाहिजे असेल तर फक्त हे प्लस मायनस B करायचं, डिनॉमिनेटर तसाच आहे. N इज इक्वल टू पाहिजे असेल तर प्लस मायनस C करायचं, डिनॉमिनेटर परत इथंही कसं आहे, सेम आहे. आता पुढचा पॉइंट,
एक्स बार हा कुठलाही एक जनरल वेक्टर आहे. पहा, एक्स बार इज इक्वल टू ए आय प्लस बी जे प्लस सी के, असं जर बी एनी वेक्टर लिहिले आहे की नाही, कुठलाही वेक्टर जर असेल, अशा वेळेस ह्या ए बी सी म्हणजे ह्या वेक्टरचे जे कंपोनंट आहेत ए बी सी, त्यावेळेस त्यांना काय म्हणायचं, डी आर एस. आणि जर एखादा युनिट वेक्टर असेल, मी इथे एक्स कॅप घेतलेले पहा मुद्दाम, एक्स कॅपचा अर्थ काय, कॅप जर डोक्यावर घातली तर ती युनिट वेक्टर तयार झाला. एक्स कॅप जर असेल पी आय प्लस क्यू जे प्लस आर के, तर आता मात्र ह्यांचे जे कॉम्पोनंट आहेत पी क्यू आर, बी युनिट वेक्टर म्हणजे हा जर युनिट वेक्टर असेल तर पी क्यू आर ला काय म्हणायचं, डीसीएस. परत एकदा पहा, कुठलाही जनरल वेक्टर असेल त्यांचे कॉम्पोनंट हे डीआरएस असतात, आणि कोणताही युनिट वेक्टर जर असेल तर त्यांचे कॉम्पोनंट हे डीसीएस असतात. लक्षात. तर आपल्याला आता ह्याच्यावरून 5.3 ही एक्सरसाइज सुरू करता येईल. पहिला क्वेश्चन, फाइंड 2 युनिट वेक्टर्स इच ऑफ विच परपेंडिक्युलर टू बोथ यू ला आणि व्ही ला. ह्या दोघांना परपेंडिक्युलर असणारे वेक्टर आहे. दोघांनाही परपेंडिक्युलर असणारे म्हणजे काय करणार आपण, यू बार क्रॉस व्ही बार काढायचं आहे की नाही, त्यावेळेस परपेंडिक्युलर जाते. अ वेक्टर परपेंडिक्युलर टू बोथ यू बार अँड व्ही बार काय असतो, इज यू बार क्रॉस व्ही बार. दोघांना एकाच वेळेस परपेंडिक्युलर असणारा म्हणजे त्यांचा क्रॉस प्रॉडक्ट. क्रॉस प्रॉडक्ट कसा करायचा तुम्हाला तिथं सांगितलं होतं. डिटर्मिनंट घ्यायचा, आय जे के बेसिक वेक्टरचा पहिला रो, दुसरा रो याचे कॉम्पोनंट 2 1 -2, तिसरा रो याचे कॉम्पोनंट 1 2 -2. सॉल्व्ह करायचं. हा आय इथं आधी घेतला मी, हा कॉलम सोडून द्या, हा तर सोडलेलाच आहे. हे झालं -2 मल्टिप्लिकेशन, हे -4 झालं, पण मायनस मायनस +4 इंटू आय. मधल्या घेताना आपण साईन चेंज करतो, म्हणजे हा जे इथं घेतला मी इथं साईन चेंज केलं. हा कॉलम सोडून द्या, -4, हे मायनस मायनस +2, -4 +2. के घेताना हा कॉलम सोडा, हे झालं 4, हे झालं 1, 4 - 1. वजाबाकी वगैरे केली तर 2i + 2j + 3k आलं. ह्याची मॅग्निट्यूड राहिली होती माझी काढायची, माझे काम पडलं म्हणून मी आता इथं बारीक ह्याच्यात काढून घेतली. मॅग्निट्यूड काढायची कुठल्याही वेक्टरने काय करायचं, ह्या कॉम्पोनंटचा स्क्वेअर करायचे, त्याची ॲडिशन करायची, स्क्वेअर रूट घ्यायचं बस. म्हणजे √2² + 2² + 3². 2² झाला 4, हा झाला 4 आणि हा 9. 4 + 4 8 + 9 हे झालं √17. आता 2 युनिट वेक्टर्स परपेंडिक्युलर टू बोथ यू बार अँड व्ही बार कसे असतात, ते युनिट वेक्टर म्हणलेले त्यांनी आपल्याला, आहे की नाही. म्हणजे प्लस आणि मायनस, एक प्लस असतो एक मायनस. युनिट वेक्टर काढण्याचा फॉर्म्युला काय, तो वेक्टर डिवायडेड बाय त्याची मॅग्निट्यूड. वेक्टर कोणता आहे आपला, यू बार क्रॉस व्ही बार, त्याची डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ यू बार क्रॉस व्ही बार. हा तुम्ही वेक्टर काढला होता तो लिहिलाय, 2i + 2j + 3k डिवायडेड बाय √7 ही त्याची मॅग्निट्यूड. बस ह्या √17 काय केले, मी या दोघांना तिघांना डिवाइड केले, म्हणजे प्लस मायनस ब्रॅकेटमध्ये 2/√17i + 2/√17j + 3/√17k. हा झाला पहिला प्रॉब्लेम. दुसरा पहा, इफ ए बार अँड बी बार आर परपेंडिक्युलर टू इच अदर. ए बार आणि बी बार काय दिलेत, परपेंडिक्युलर दिलेत, तर तुम्हाला काय प्रूव्ह करायचे, ए बार + बी बार ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए बार - बी बार ब्रॅकेट स्क्वेअर. पहा, ए बार परपेंडिक्युलर बी बार दिले, याचा अर्थ त्या दोघांचा डॉट प्रॉडक्ट म्हणजे ए बार डॉट बी बार आणि बी बार डॉट ए बार, हे दोन्ही डॉट प्रॉडक्ट काय असायला पाहिजेत, 0. आता ही घेतली LHS. ए बार + बी बार ब्रॅकेट स्क्वेअर, दोघं ब्रॅकेट स्क्वेअर करायचा म्हणजे त्यांचा डॉट प्रॉडक्ट घ्यायचा डबल, माहिती ना आपल्याला. 2 स्क्वेअर करतो म्हणजे 2 × 2, तसंच ए बार + बी बार डॉट ए बार + बी बार. काही नाही, ए बार न पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन करायचं, साधं बॉक्स आपलं द्विपदीचं मल्टिप्लिकेशन आहे, फक्त मध्ये डॉट 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 देत चालायचं, वाचताना डॉट वाचायचं. ए बार डॉट ए बार आलं प्लस ए बार डॉट बी बार प्लस आता बीचं बी बार डॉट ए बार प्लस बी बार डॉट बी बार. ए बार डॉट आणि ए बार डॉट बी बार डॉट ए बार हे दोन्ही काय आहेत, 0 आहेत. आणि ए बार डॉट ए बार म्हणजेच काय असते, मॉड ए बार स्क्वेअर. आणि हे बी बार डॉट बी बार म्हणजे मॉड बी बार स्क्वेअर. हे आलं, त्याला दिलं नंबर 1 RHS. RHS त्याच पद्धतीने सॉल्व्ह करायचे, ए बार - बी बार ब्रॅकेट स्क्वेअर करायचा, म्हणजे ए बार - बी बार डॉट ए बार - बी बार. फक्त प्लसच्या ठिकाणी मधले हे 2 मायनस येतील, बाकी काहीच नाही, सेम तसंच आहे. हे आलं मायनस, हे आलं मायनस. जरी मायनस असले तरी ए बार डॉट बी बार आणि बी बार डॉट ए बार दोन्ही 0 आहेत.
इथं प्लसच आहे, हे प्लस आहे, म्हणजे मॉड ए बार स्क्वेअर प्लस मॉड बी बार स्क्वेअर झालं. ह्याला दिला 2. हे पहा दोघांच्या ह्या दोन्ही साईड कशा आहेत, सेम आहेत, म्हणजे 1 आणि 2 वरून LHS इक्वल टू काय आलं, RHS. LHS आणि RHS हे दोन्ही काय आले, सेम आले. पुढचा तिसरा लगेच घेऊन टाकू. फाइंड द व्हॅल्यू ऑफ सी स्मॉल सी सो दॅट 50 सारखं दिसतंय ते. फॉर ऑल रिअल एक्स द वेक्टर्स हा एक आणि हा दुसरा. मेक अँड ऑप्ट्यूस अँगल, म्हणजे ऑप्ट्यूस अँगल तयार होईल अशा पद्धतीने त्याला आपल्याला करायचं. लेट पहिला जो वेक्टर त्याला ए बार घेतलं, दुसरा जो वेक्टर त्याला बी बार घेतलं, दोघांचा डॉट प्रोडक्ट. डॉट प्रोडक्ट करायचा म्हणजे पहिला वेक्टर डॉट दुसरा वेक्टर. आता बघा ऍक्च्युअली डॉट प्रोडक्ट ज्यावेळेस तुम्हाला मी दिला होता, ऍक्च्युअली डॉट प्रोडक्ट करायचा म्हणजे काय, A1 D1 प्लस A2 B2 प्लस A3 B3, म्हणजे आयच्या कॉम्पोनंटचं मल्टिप्लिकेशन हा XC आणि हा X प्लस जेच्या कॉम्पोनंटचं मल्टिप्लिकेशन हा -6 हा 2 प्लस सीच्या कॉम्पोनंटचं मल्टिप्लिकेशन हा 3 आणि हा 2CX. यांचं मल्टिप्लिकेशन केलं हा झाला CX², हा -12 हा 6CX. फक्त CX² ह्याला आधी लिहिलं, ह्याला नंतर लिहिलं, म्हणजे CX² प्लस 6CX -12. आता अँगल काय दिलेला आहे, ऑप्ट्यूस. याचा अर्थ काय, लेस दॅन 0 आहे. द अँगल बिटवीन ए बार अँड बी बार इज ऑप्ट्यूस, देअरफॉर ए बार डॉट बी बार लेस दॅन 0. हे काय असायला पाहिजे, 0. मग हा डॉट प्रोडक्ट 0 याचा अर्थ हा पूर्ण CX² प्लस 6CX -12 लेस दॅन 0. हा -12 इकडे घेतला, याच्यातला C कॉमन काढला, x² प्लस 6x लेस दॅन 12 आलं. हा न्यूमरेटरचा भाग इकडे घेतला, डिनॉमिनेटरमध्ये आला, म्हणजे C लेस दॅन 12 डिवायडेड बाय x² प्लस 6x आला. त्याला टोटल स्क्वेअर करण्यासाठी 9 ऍड केले, 9 मायनस केले. पाहता हा x प्लस 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर झाला, A² प्लस 2AB म्हणजे 3x ची दुप्पट 6x प्लस B² आहे की नाही. म्हणजे हा भाग झाला 12 डिवायडेड बाय x प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर आणि हा -9. आता आपल्याला C मिनिमम पाहिजे आहे की नाही. C लेस दॅन मिनिमम, ह्याची व्हॅल्यू मिनिमम कधी होईल, ज्यावेळेस हा मॅक्झिमम होईल. म्हणजे छोट्या अंकाला जर एकदम मोठ्या अंकानं भागलं तर भागाकार कमीत कमी येतो. म्हणजे हे मिनिमम येण्यासाठी 12 डिवायडेड बाय x प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर -9 इज मिनिमम. इफ कधी होईल, ज्यावेळेस हा डिनॉमिनेटर x प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर -9 इज मॅक्झिमम आहे की नाही. हे मॅक्झिमम म्हणजेच काय, इन्फिनिटी. एकदम मॅक्झिमम म्हणजे काय, इन्फिनिटी. मग हा जो भाग आहे आपला, हा जर आपण इन्फिनिटी घेतला, C लेस दॅन, देअरफॉर C लेस दॅन मिनिमम 12 बाय इन्फिनिटी. ह्याला काय म्हणले आपण, मॅक्झिमम म्हणजे इन्फिनिटी. आता ती 12 म्हणजे एकदम निग्लिजिबल आहे इन्फिनिटीच्या तुलनेत. त्या निग्लिजिबल संख्येला इन्फिनिटीने डिवाइड केलं तर काय येणार आहे, 0. देअरफॉर C लेस दॅन 0. आणि मग लास्ट कन्क्लुजन, देअरफॉर द अँगल बिटवीन ए बार अँड बी बार इज ऑप्ट्यूस इफ C लेस दॅन 0. C जर 0 असेल, 0 पेक्षा लहान असेल म्हणजे निगेटिव्ह असेल, तरच तो अँगल काय असेल, ऑप्ट्यूस असेल. ओके, थँक्यू.